Hello student, good morning to all. Today we will see the third passage of lesson number 2.5, The Happy Prince. So we'll start from page number 47, last paragraph is there. When day came, the swallow flew down to the river for bath. आणि मग दिवस उगवल्यानंतर जो स्वॉलो पक्षी होता तो रिव्हरच्या ठिकाणी उतरला खाली. कशासाठी? तर आंघोळ करण्यासाठी. अ क्लेवर मॅन सॉ हिम, आणि एक हुशार माणूस होता त्या ठिकाणी, त्याने पाहिलं. दॅट इज व्हेरी अनयुज्युअल, आणि ते खूप अनयुज्युअल होतं, विचित्र होतं. ही सेड, द काइंड ऑफ बर्ड हिअर इन विंटर. म्हणजेच काय? हा जो पक्षी होता तो हिवाळ्यात हवा होता या ठिकाणी. आय मस्ट राईट दॅट डाऊन, मी हे लिहून ठेवलेलं आहे. आय विल गो टू इजिप्ट टू नाईट, थॉट द स्वॉलो, आणि काल मी गेलो असतो इजिप्तला, स्वॉलोचा विचार करत. वेन द मून केम अप, जेव्हा चंद्र उगवला, ही फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स, आणि हाच पक्षी जो हॅपी प्रिन्स आहे त्या ठिकाणी उडत उडत गेला तर त्याच्याजवळ रात्री. कॅन आय डू एनिथिंग फॉर यू इन इजिप्त, ही सेड, तो बोलला की मी इजिप्तमध्ये तुझ्यासाठी काही करू शकतो का? लिटल बर्ड सेड द प्रिन्स, आणि मग प्रिन्स बोलतो की छोट्या पक्षा, प्लीज विल यू स्टे विथ मी फॉर वन मोर नाईट. तो जो हॅपी प्रिन्स असतो तो पुन्हा रिक्वेस्ट करतो त्या पक्षाला की हे छोट्या पक्षा, तू पुन्हा एक रात्र आणखी माझ्यासाठी थांबू शकतो का या ठिकाणी? माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी, ॲन्सर द बर्ड. तो बर्ड बोलतो की माझे मित्र जे आहे ते इजिप्तमध्ये माझी वाट बघताय. फार अवे अक्रॉस द सिटी, सेड द प्रिन्स, आय कॅन सी अ यंग रायटर इन अ लिटिल रूम ॲट द टॉप ऑफ अ हाऊस. खूप दूर अंतरावरती एक तरुण लेखक आहे एका रूममध्ये, ॲट द टॉप ऑफ अ हाऊस, आणि घराच्या टॉपवर म्हणजे घरावरती तो बसलेला आहे. ही इज सिटिंग ॲट अ टेबल दॅट इज कवर्ड विथ पेपर्स. तो अशा टेबलवर बसलेला आहे की जो टेबल पेपरने पूर्ण कवर आहे. ॲट हिज साईड देअर आर सम डेड फ्लावर्स, आणि त्याच्या बाजूलाच काही सुकून गेलेले फ्लावर्स आहे. ही इज ट्राईंग टू फिनिश अ स्टोरी, आणि तो ती जी स्टोरी राईट करत आहे ती तो फिनिश करण्याचा प्रयत्न करत आहे. बट ही इज व्हेरी कोल्ड अँड ही कॅनॉट राईट, पण तो थंडीने खूप काकोडला आहे आणि राईट करू शकत नाही. देअर इज नो फायर इन द रूम अँड ही इज वीक अँड हंग्री, आणि त्या रूममध्ये तिथे जाळंही नाही आहे आणि तो खूप अशक्त झाला आहे आणि भुकेलेला झालेला आहे. आय विल वेट विथ यू फॉर वन मोर नाईट, सेड द स्वॉलो काइंडली, आणि स्वॉलोनी दयाळूपणाने सांगितलं की ठीक आहे, तुझ्यासाठी एक रात्र आणखी मी थांबतो. व्हॉट शॅल आय टेक टू हिम, मी त्याच्यासाठी काय करू शकतो असं पक्षाने विचारलं. टेक हिम वन ऑफ माय आईज, सेड द प्रिन्स. प्रिन्स बोलला की त्याच्याकडे माझा एक डोळा घेऊन जा. दे आर मेड ऑफ ब्युटिफुल ब्ल्यू स्टोन्स, आणि माझे डोळे जे आहे ते ब्ल्यू स्टोननी बनलेले आहे. द यंग मॅन कॅन सेल इट अँड बाय वूड अँड फूड, तो जो तरुण माणूस आहे तो विकल तो स्टोन, आणि त्याच्यापासून त्याला जेवण आणि लाकडं जाळण्यासाठी घेऊन येईल तो. ही कॅन फिनिश हिज स्टोरी, आणि तो त्याची स्टोरी कंप्लीट करेल. टेक आउट युअर आईज डिअर प्रिन्स, सेड द स्वॉलो, तो बोलला की खरंच तुमचा एक डोळा घेऊन जाऊ. आय कॅनॉट डू दॅट अँड ही बिगेन टू क्राय, स्वॉलो बोलला की मी हे नाही करू शकत, आणि तो रडू लागला. डू इट, सेड द प्रिन्स, प्रिन्स बोलला की तुला हे करावं लागेल. सो द स्वॉलो टूक आउट द प्रिन्स आय अँड फ्ल्यू अवे टू द यंग मॅन्स रूम. स्वॉलोनी त्याचा एक डोळा घेतला आणि तो उडत उडत त्या यंग मॅनच्या रूमच्या तिकडे चालला. इट वॉज इझी टू गेट इन बिकॉज देअर वॉज अ होल इन द रूफ, आणि हे खूप इझी होतं कारण त्याचं जे छत होतं घराचं रूमचं
त्याला होल होतं, छिद्र होतं. द यंग मॅन वॉज सिटिंग विथ हिज हेड इन हिज हँड्स. तो जो तरुण माणूस होता तो आपलं डोकं आपल्या हातात घेऊन बसलेला होता. सो म्हणजे डोकं टेकून टेबलावरती पण हातात होतं त्याच्या. सो ही डिड नॉट हिअर द बर्ड्स विंग. त्यामुळे त्याला पक्ष्याच्या पंखांचा आवाज आला नाही. व्हेन ही लुक्ड अप अ ब्युटिफुल ब्ल्यू जेल वॉज लाईंग ऑन द डेड फ्लावर्स. आणि जेव्हा त्याने त्याचे डोळे उघडून बघितलं तेव्हा ते जे डेड फ्लावर्स होते त्यावरती एक ज्वेल म्हणजे तो जो डोळा होता त्याचा ब्लू कलरचा जेम्सचा तो त्या ठिकाणी पडलेला होता. समवन लाईक्स माय स्टोरीज ही क्राईड हॅपीली. तो बोलला की माझ्या स्टोरीज कुणाला तरी नक्कीच आवडल्या आहे. दिस इज अ गिफ्ट फ्रॉम समवन. आणि हे गिफ्ट आहे मला कोणाकडून तरी. हू वॉज रीड माय बुक्स. आणि ज्यांनी माझं पुस्तक वाचलं आहे. नाऊ आय कॅन फिनिश रायटिंग दिस स्टोरी. आणि तो बोलतो की मी आता या ठिकाणी हे जे स्टोरी रायटिंगचं काम आहे ते या ठिकाणी मी संपू शकतो. So today we will see this much passage number 3. Question answer I will send you on WhatsApp. So you just write down the question answer of this passage. Okay. Have a nice day.